नमस्कार शेतकरी बांधवांनो. महाविस्तार ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं डॅशबोर्ड दिसेल. त्यात तुम्हाला काय काय माहिती मिळणार. जर तुम्ही तुमचा फार्मर आय डी टाकून हे महाविस्तार ॲप डाउनलोड केले असेल तर ठिकाणी पहिली माझी शेती या घटकामध्ये तुम्हाला हेक्टर ह्या ठिकाणी तुमचा जमीन दिसणार आहे. पुढे तुमच्या नावावर किती जमीन आहेत त्या शेत जमिनीची माहिती या ठिकाणी पाहता येणार तुम्हाला. या ठिकाणी एकूण पिके कोणत्या जमिनीमध्ये काय लावलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. तसेच इतर माहितीमध्ये तुम्हाला सेवा आणि माहिती यामध्ये हवामानावर घटकावर क्लिक केले असता तुम्हाला इथून पुढील 5 दिवसाचे तापमान कसे राहील, त्यामध्ये पर्जन्यमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता हे तुम्हाला पाहता येणार आहे. याचा वापर करून तुम्ही कांदा पीक असेल किंवा इतर पिकं असतील कोणते, वाऱ्याचा अंदाज, पावसाचा अंदाज घेऊन तुम्ही वेळीच सावध होऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हवामानाचा फायदा होणार आहे. त्यानंतर आपण पुढचा घटक पाहणार यामध्ये ते म्हणजे बाजारभाव. ह्यामध्ये बाजारभाव या घटकावर क्लिक केले असते तुम्हाला ह्या सोलापूर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामधले आपण समजा सोलापूर घटक निवडला. सोलापूरमधल्या बाजार समिती आपण घेतल्या. समजा आपण करमाळा बाजार समिती, पिकाचे नाव टाकलं समजा उडीद, तर तुम्हाला ह्या ठिकाणी बघा 18/6/2026 म्हणजे उडदाला कशा पद्धतीचं किमान रेट, जास्तीचा रेट आणि सरासरी काय असेल हे ते तुम्हाला पाहता येणार आहे. असेच तुम्हाला सर्व पिकांच्या ठिकाणी माहिती या ठिकाणी पाहता येणार आहे. दुसरा घटक ह्यामधला ते म्हणजे पीक सल्ला. हे तुम्हाला पीक सल्ला दररोजच्या दररोज पाहता येणार आहे. समजा आपण तर पीक निवडले पाहिजे, पहिले मिरची पीक आहे, आपण इथे ठिकाणी बदल करू. आपण समजा आपलं केळी पीक घ्यायचे, बाहेर पीक पण बघा कोणकोणते. ते तृणधान्य पिकामध्ये नाचणी, बाजरी, रब्बी ज्वारी, मका, ज्वारी, गहू, भात असे पिकं आहेत. कडधान्यामध्ये उडीद, मूग, तूर, हरभरा आहेत. तेलबियामध्ये सूर्यफूल, सोयाबीन, भुईमूग आहेत. नगदी पिकामध्ये ऊस, कापूस आहे. भाजीपाल्यामध्ये बरेच पिक आहेत बघा, तुम्ही पाहू शकता. फळ पिकामध्ये पहा केळी आहे आपल्या भागातली, आंबा आहे, द्राक्ष, नारळ, काजू, संत्रा, मोसंबी आहे, डाळिंब आहे, पेरू आहे. ओके, ह्या सर्वांची तुम्हाला माहिती पाहता येणार आहे. आले, हळद. ओके, समजा आपण ह्यामध्ये केळीची माहिती आपल्याला पाहिजे तर केळी घटकावर आपण क्लिक केलं असता या ठिकाणी पूर्व मशागत कशा पद्धतीने करायची, ठिबक सिंचनाचा वापर करून असेल तर कशा पद्धतीने अधिक वाचा यावर क्लिक केलं असतं तुम्हाला किती अंतरावर लावायची हे सर्व तुम्हाला सांगितलं आहे. रोपांची काळजी कशी घ्यायची, लागवडीसाठी किती शेणखत टाकलं पाहिजे, ड्रिचिंग कशा करायच्या, कोणत्या करायचे, ते सड रोखण्यासाठी कोणते ड्रिचिंग करायचे, खतांचा वापर, हे पूर्ण ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहता येणार आहे. हे आपण पहिला टप्पा बघतोय. नंतर सुरुवातीची शाखी वाढीची अवस्था अधिक माहितीवर क्लिक केली असता तुम्हाला ठिकाणी बाबा पूर्ण 3 ते 4 महिन्याची झाले असता तुम्ही या ठिकाणी बघा केळीला पूर्ण माहिती दिली आहे. झाडाला मातीची हलकी भर द्यायची आहे. यामुळे उघड्या पडलेल्या मुळांना मातीचा आधार मिळून झाडाची वाढ जोमदार होते. अशा पद्धतीने आपल्याला पीक सल्ला ठिकाणी दिलेला आहे. पूर्ण त्यांनी सांगा वाढीची अवस्था आहे, काढणीची अवस्था आहे, सक्रिय शाखेची वाढीची अवस्था आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे सर्व. असं तुम्हाला प्रत्येक पिकाचं पाहणार आहे. गोदामाची माहिती तुम्हाला या ठिकाणी कळते. कुठल्या गोदामामध्ये किती म्हणजे कोणता स्टोअर, समजा अक्कलकोटचं गोदाम आपण 1200चं गोदाम क्लिक केलं समजा एखाद्याच्यावर, त्याचं अवेलेबल कॅपॅसिटी किती आहे आणि त्याचा कॉल नंबर तुम्ही इथं फोन करून सुद्धा विचारू शकता त्यांना. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोदामाची माहिती कळणार आहे शेतकरी मित्रांना. त्यानंतर आपण ह्या कृषी सेवा या घटकावर क्लिक केलं असतं ह्या ठिकाणी तुम्हाला फोटो काढा. ज्या पिकाचा तुम्हाला फोटो काढायचा आहे म्हणजे ज्याच्यावर तुम्हाला रोग दिसतोय पिकावर त्या पिकाच्या ठिकाणी तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि ठिकाणी अपलोड करायचा आहे. आणि लगेच तुम्हाला निकाल म्हणजे त्या निकाल पाहावर क्लिक केला असता तुम्हाला लगेच तिथं कळणार आहे की बाबा पिकावर कोणता रोग आला आहे, त्याच्यावर आपण प्रतिबंधात्मक उपाय काय करायचे, ते कोणती फवारणी घ्यायची आहे, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार. आता कीड रोग ओळखा यावर क्लिक केला असता तुम्हाला इथं फोटो काढा असा ऑप्शन येतो. त्या ठिकाणी फोटो काढायचा आहे आणि किंवा तुमच्यापाशी अगोदरच फोटो काढला असेल तर इथनं गॅलरीमधून पण फोटो तुम्हाला घेता येणार आहे. आणि तपासणीसाठी पाठवा ह्यासाठी क्लिक केलं असतं ती लगेच तुम्हाला 0 मिनिटामध्येच ते सर्व माहिती तुम्हाला ठिकाणी पाहता येणार आहे. त्यानंतर बघा तर खत कॅल्क्युलेटर आहे, खर्च कॅल्क्युलेटर आहे, ते बघू शकता तुम्ही. आता स्मार्ट शेतीमध्ये तुम्ही गेला हवामान अनुकूल तंत्रज्ञान यावर क्लिक केलं असतं तुम्हाला बघा पेरणीपूर्वी आणि पेरणी करताना अवलंब करायचे तंत्रज्ञान यावर क्लिक केले असते की तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली पहा. शून्य मशागत तंत्रज्ञान काय आहे, पीक पेरणीची पद्धत कशी पाहिजे, BBF काय असतं, सघन लागवड कापूसाची माहिती दिली, संपूर्ण तणांचे व्यवस्थापन, बियाणे वंशमता चाचणी कशी करायची त्यावर क्लिक केल्या आपण असता पूर्ण ह्या ठिकाणी माहिती दे पहा. म्हणजे कशा पद्धतीने घ्यायचं आहे, कसं हातरायचं, कसं ती क्षमता बियाण्याची चेक करायची, पूर्ण ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहायला मिळते ह्या महाविस्तार ॲपमध्ये.
त्याच्यानंतर पाठीमागे तुम्ही कीड व रोग. आता आपण पीक केळी निवडलं होतं, या ठिकाणी पीक निवडत आपल्याला ज्या पिकाची माहिती पाहिजे ते. समजा आपण केळी पीक या ठिकाणी घेतो, तर केळी पिकामध्ये बघा इथं आपण पीक निवडले, पीक केळी होतं. तर कंद कुजवा रोग पहिला, असे वेगळे पिकांचे रोग येतं. त्यातनं आपण कोणताही रोग आहे, समजा आपण पहिला रोग बघितला कंद कुजवा रोग. ह्याची लक्षणे कशी असते ती, त्याचं प्रतिबंधात्मक उपाय काय करायचं, नियंत्रणात्मक काय करायचं, अशी सर्व माहिती तुम्हाला ह्या महाविस्तार AI ॲपवर पाहता येणार आहे. नंतर SOP. ओके, SOP म्हणजे काय असतं, स्टँडर्ड एक ऑप्टिंग प्रोसिजर असतं. म्हणजे पूर्वमशागत, बियाण्याची योग्य निवड, रोपे तयार करणे. आता मिरची पीक निवडल्यामुळे ती मिरची पण या ठिकाणी पीक बदलू शकतो आपण. समजा आपण पेरू पीक निवडलं या ठिकाणी, तर त्याचं पूर्वमशागत कसं पाहिजे, वाहनाची निवड कुठली पाहिजे, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. वाहनांची निवड, असे सगळं तुम्हाला सरदार आहे, ललित आहे, श्वेता, सफेदा पाहता येणार आहे सर्व. नंतर डिजिटल कार्यशाळा या ठिकाणी इथे तुम्हाला वेळापत्रक दिले बघा. म्हणजे बाजरीची, सोयाबीनची या लिंकवर सोमवारी कार्यशाळा असते. आता आपल्या फायद्याचं आपण जर बघायचं म्हणल्यामध्ये, तर बघा तूर, मूग, उडीद शुक्रवारी कधी असते, 7:30 ते 9:30च्या दरम्यान ही शेतीशाळा असते. त्या लिंकवर क्लिक केलं असतं तुम्हाला ती शुक्रवारी ती व्हिडिओ ओपन होणार आणि ते म्हटलं का व्हिडिओ पाहता येणार यूट्यूबवर डायरेक्ट लाईव्ह. डायरेक्ट तुम्ही इथं लाईव्ह होत जाता या ठिकाणी. तूर, मूग, उडीद डिजिटल शेतीशाळा फार्मर कप इथे जॉईन होता येतं. तुम्हाला जॉईन झाले की ते शास्त्रज्ञ असतात पुढील, ते सर्व तुम्हाला माहिती या ठिकाणी पाठवत मी सांगत असतो. तुम्ही 2 वे कम्युनिकेशन प्रोसेस तुमच्या या ठिकाणी चालू होते. कट करतो मी. व्हिडिओ आहेत तुम्हाला पाहिजे असले तर यूट्यूबचे प्रत्येकाच्या शेतीशाळेच्या ठिकाणी व्हिडिओ पाहायला मिळते. संत्रा आहे, लिंबू आहे, आंबा, पेरू आहे, घेवडा, पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन आहे, पशुधनची माहिती तुम्हाला आहे, भात आहे, भाजीपाला, अशा पिकांची तुम्हाला माहिती या ठिकाणी पाहता येणार आहे. त्यानंतर कृषी मासिक आहेत बा, नवीन आहेत. कृषी मासिक आहेत तुम्हाला प्रत्येक महिन्याची मासिक या ठिकाणी मिळत पहा. शेतकरीची मासिक आहेत जानेवारीचे, 26चे, फेब्रुवारी. याच्यावर क्लिक केलं तुम्हाला तर तुम्हाला हे मासिक डाउनलोड करून तुम्हाला वाचता येऊ शकते. ती वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी हिशोबात आहेत, त्या ठिकाणी ह्या तुम्हाला डाउनलोड करून सर्व तुम्हाला पाहता येणार आहे. पशुधन मासिक आहे, या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला समजा कुक्कुटपालन व्यवसाय करत असेल, पशुपालन व्यवसाय कुठला करत असेल तर त्याची ही मासिक आहे, त्यांची सक्सेस स्टोरी आहे त्यावरही तुम्हाला माहिती मिळता येणार आहे. व्हिडिओमध्ये बाकीच आपण बघितलं की म्हणजे जे सध्या पीक लागवड पद्धत, पीक संरक्षणचं, शेतकरी गटाचे व्हिडिओ येतं, भरपूर यशोगाथाचे व्हिडिओ येतं. हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहता नाहीत महाविस्तारचा व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे, पण आपण शॉर्टकटमध्ये सगळं पाहतोय. तुम्ही ॲप डाउनलोड करा, तुम्हाला जास्तीत जास्त अजून तुम्हाला माहिती मिळेल. खाली अवजारी बँक दिले, व्हिडिओ आहे, शेतीशाळा आहे, खाली पण इथं चार्टबोर्ड ऑप्शन दिला आहे. अशा पद्धतीने ही महाविस्तार AI ॲप आहे. त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून महाविस्तार AI या ठिकाणीवर नाव दिले पहा, त्या पद्धतीने टाकून तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. त्यामुळे डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला फार्मर ID टाकून एक OTP येतो, OTP टाकून तुम्हाला ते ॲप डाउनलोड करायचे आहे. तर अशी एकदम सिंपल प्रोसेस आणि एवढे सर्व माहिती तुम्हाला ह्या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ हा कमेंट करून सांगा. काय चुकलं असलं तर अजून तर दुरुस्ती करू आपण करू. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा आपल्याला शेतकरी डिजिटल करता येतील चालू आहे. धन्यवाद.